राज्यामध्ये 17 विधान परिषदेच्या जागेसाठी 22 तारखेला मतदान होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की बहुतेक जागा राज्यातल्या 17च्या 17 जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे। त्यात फॉर्म्युला ठरलाय 3 जागा शिंदे सेनेला, 2 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि या व्यतिरिक्त 12 जागा या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे। पण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जाणाऱ्या या जागा सगळ्या काही पारंपरिक जागा आहेत असं नाहीये। म्हणजे उदाहरणादाखल मराठवाड्यातला विचार केला तर जालना संभाजीनगरची जागा असेल ही शिवसेनेच्या ताब्यातली जागा होती। मराठवाड्यातल्या दुसऱ्या जागेचा विचार केला तर ती महत्त्वाची जागा म्हणजे लातूर, धाराशिव आणि बीड या 3 जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या मतदारसंघातील जी जागा आहे ती सुद्धा आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती। मात्र गतवेळी सुरेश धस यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीकडून या जागी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले। त्यामुळे आता या जागेवरती जो दावा आहे तो अर्थात भाजपचा आहे, पण भाजपकडून नेमकं कुठल्या नेत्यांचा दावा केला जातो हे पाहणं गरजेचं आहे। कारण मराठवाड्यामध्ये आपल्याला माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी असलेला हा विभाग आहे। तिथे भारतीय जनता पार्टी मागच्या काही दिवसात वाढत जरी असली तरी प्रश्न तोच आहे की लातूर, धाराशिव आणि बीड या 3 जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या मतदारसंघातून कुणाची वर्णी लागणार। सगळ्यात मोठं नाव अर्थात आहे ते म्हणजे बसवराज पाटलांचं। बसवराज पाटील आणि अर्चना पाटील यांच्या नावाची चर्चा जरी असली तरी यासोबत आणखी नावं जोडले गेलेत। नेमक्या कोणत्या नावाभोवती ही निवडणूक फिरते आहे, कोण असणार आहे लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या या विधान परिषदेचा आमदार, याच संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे। नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट। आपल्या सगळ्याला माहित आहे की 2018 साली ज्यावेळी विधान परिषदेची शेवटची निवडणूक झाली होती त्यावेळी सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत होते। खरं तर त्याही काळामध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायत यांच्याकडून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मताचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त मतं होती। मात्र त्याही वेळी सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक कंडक्ट केली आणि भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा या विधान परिषदेमध्ये आमदार निवडून गेला। आताची परिस्थिती तर इतकी स्पष्ट आहे की बहुतेक नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत। बीड जिल्हा परिषदेची निवडणूक आणखी जरी झाली नसली तरी 75% कोटा निवडणूक आयोगानं घालून दिलाय। एखाद्या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये जर 75% मतं देणारी माणसं आता निवडून आलेली असतील, उमेदवार निवडून आले असतील तर त्या 75% लोकांवरतीच आमदार निवडून द्यायचा असं सूत्र ठरल्यामुळे जरी बीड जिल्हा परिषदेची निवडणूक आता झालेली नसली तरी 75%च्या कोट्याप्रमाणे त्यांना मतदान करता येणार आहे। आणि म्हणून पुढच्या काही काळामध्ये आपण चर्चा करणार आहोत की लातूर, धाराशिव आणि बीड विधान परिषदेच्या या जागेसाठी जी की रस्सीखेच सुरू आहे तिथे नेमका भारतीय जनता पार्टीचा कुठला चेहरा आहे जो विधान परिषदेवर जाऊ शकतो। अर्थात मी पहिल्यांदाच नाव घेतलं होतं बसवराज पाटील यांचं। कोण आहेत बसवराज पाटील? आपल्याला माहिती आहे की बसवराज पाटील हे शिवराज पाटील चाकूरकरांचे मानसपुत्र मानले जातात। त्यांच्या एकूण कारकिर्दीपैकी 45 वर्ष काँग्रेसमध्ये काम करणारे बसवराज पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते। खतर माधवराव पाटील जे बसवराज पाटील यांचे वडील होते ते 25 वर्ष उमरगा तालुक्यातील मुरुम या त्यांच्या स्वतःच्या गावाच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले। त्यामुळे घरातूनच 35-40 वर्षाचा राजकीय वारसा घेऊन बसवराज पाटील काम करत होते आणि बसवराज पाटील यांच्या एकूण या राजकीय कारकिर्दीमध्ये 2009 आणि 2014 या सतत 10 वर्ष ते आमदार राहिले आणि अर्थात त्यांचा मतदारसंघ होता तो म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ। आता आपल्याला माहिती आहे की औसा हे तालुका लातूर जिल्ह्यामध्ये येतो। मात्र लोकसभेचा एक मतदारसंघ जो बार्शी, धाराशिव आणि लातूर मधला काही भाग असा धरून एकत्र झाला होता आणि त्यामुळेच औसामध्ये अनेक वर्षापासून लिंगायत समाजाचं नेतृत्व करणारे बसवराज पाटील हे मागच्या 20 वर्षापासून 2 दशकाचे नेते म्हणून ओळखले जातात। बसवराज पाटील हे लिंगायत समाजाकडून येतात आणि त्याच लिंगायत समाजाची मोठी ताकद ही उमरगा असेल, औसा असेल या परिसरामध्ये पाहायला मिळते। आणि म्हणून औशामध्ये खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019ला बसवराज पाटील हे ज्यावेळेस निवडणुकीला उभा टाकले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता आणि बसवराज पाटलांचा हा पराभव झाल्यानंतर 2024 पर्यंत बसवराज पाटील शांत होते। मात्र 2024 मध्ये बसवराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। खरं तर असं म्हटलं जायचं की शिवराज पाटील चाकूरकर यांचा त्यांच्यावरती एवढा मोठा आशीर्वाद राहिलाय की पहिल्यांदा आमदार झालेल्या बसवराज पाटलाला शिवराज पाटलांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये थेट राज्यमंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून संधी दिली होती। तेच बसवराज पाटील 2024 मध्ये मात्र भाजपमध्ये आले आणि अभिमन्यू पवार जे कधी काळी देवेंद्र फडणवीसांचे पीए म्हणून काम बघायचे ते दुसऱ्यांदा आमदार औसा विधानसभा मतदारसंघातून झाले होते। आता
आपल्याला माहिती आहे की जर अभिमन्यू पवार यांना पुढचं राजकारण करायचं असेल तर अर्थात बसवराज पाटील हेच त्यांच्या पुढे तगडं आव्हान असणार आहे. आता ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत म्हणजे त्यांची व्यवस्था करावी लागेल तरच अभिमन्यू पवार यांचा रस्ता क्लिअर होईल. जसं की आपल्याला माहिती आहे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली आणि त्या सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आल्या. अर्थात गत विधान परिषदेच्या जागेमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती. आता सुद्धा लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्याच्या या विधान परिषदेच्या जागेसाठी पुन्हा एकदा अर्चना पाटील यांच्या नावाची जरी चर्चा होत असली तरी दोन लिंगायत समाजाच्या नेत्यांना किंवा दोघांपैकी एकांना संधी दिली जाईल. कारण लिंगायत समाजाचं मोठं मतदान लातूर, धाराशिव आणि बीड या मतदारसंघातील काही पट्ट्यामध्ये आहे आणि त्याचा फायदा कदाचित भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो आणि म्हणून बसवराज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळते. आणि बसवराज पाटील यांचा स्वतःचा विचार केला तर ते सुद्धा जिल्हा परिषदेची सुरुवातीला निवडणूक लढले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी धाराशिवच्या अनेक वर्ष काम पाहिलं होतं. त्यामुळे राज्यमंत्री, जिल्हा परिषदेपासून काम सुरू केलेला, वडील 25 वर्ष मुरुमचे नगराध्यक्ष राहिले होते. त्यामुळे घरूनच राजकीय वारसा घेऊन आलेले बसवराज पाटील हे स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी समजले जात आहेत या निवडणुकीमध्ये. आणि बसवराज पाटलानंतर जर कुणाचा नंबर लागू शकतो तर नितीन काळे जे भारतीय जनता पार्टीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत. मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनामध्ये ते काम करताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी बीड जिल्ह्यातून असं कुठलंही नाव या विधान परिषदेसाठी घेतलं जात नाही. एका नावाची चर्चा होते पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काम करणारं एक नाव आहे. अद्याप प्रचलित राजकीय व्यवस्थेमध्ये जरी ती व्यक्ती कार्यरत नसली तरी संघाकडून त्या नावाचं रिकमेंडेशन होऊ शकतं. मात्र तूर्त धाराशिव आणि लातूर या जिल्ह्याच्या राजकारणावर फोकस ठेवूनच भारतीय जनता पार्टीकडून हा उमेदवार ठरेल. अर्थात ज्या सुरेश धस यांनी 2018 मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढून जिंकून दाखवलं होतं त्या सुरेश धसांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या नावाची सुद्धा चर्चा बीडच्या राजकारणात होताना पाहायला मिळते. मात्र पक्षाकडून जे संकेत पाहायला मिळत आहेत, पक्षाकडून ज्या नावाची चर्चा अधिकृत स्वरूपात होताना पाहायला मिळते आहे त्या नावामध्ये अर्थात बसवराज पाटील हे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रमेश आडसकर खरं तर गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणारे, अलीकडच्या काळामध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणारे आणि काही दिवसापूर्वी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणारे रमेश आडसकर यांच्याही नावाची मोठी चर्चा होती. मात्र आत्ताचा जो काही क्रम असा सांगतोय की लातूर, धाराशिव, बीड मतदारसंघातील ही जागा अर्थात भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जाते. त्यामुळं इथे राष्ट्रवादीचा अधिकार चालेल का हा मोठा प्रश्न आहे. मात्र रमेश आडसकराबद्दल सांगितलं जाऊ शकतं की खरं तर ते ज्यावेळेस भाजपमध्ये होते त्यावेळेस त्यांना कदाचित संधी मिळाली असती. मात्र त्याचा आता विचार होईल असं आता तरी दिसत नाही. मात्र एकूणच मागच्या 45 वर्ष काँग्रेसमध्ये काम करणारा काँग्रेसमधला एक मुरब्बी राजकारणी म्हणून बसवराज पाटलाकडे बघितलं जाऊ शकतं. तेच बसवराज पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची औषधामधली ताकद वाढली आणि आपण असं म्हणू शकतो की 2024 मध्ये अभिमन्यू पवार ज्यावेळी दुसऱ्यांदा ही निवडणूक जिंकून आले त्यावेळी सुद्धा बसवराज पाटील त्यांच्या सोबत होते. आणि म्हणून अभिमन्यू पवार जे देवेंद्र फडणवीसांचे काही काळ सचिव राहिलेले आहेत, खाजगी सचिव म्हणून राहिलेले आहेत, ते दुसऱ्यांदा आमदार होऊ शकले. आणि म्हणून लातूर, धाराशिव मधली लिंगायत समाजाची मतं भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाची आहेत आणि म्हणून बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा मागच्या अनेक दिवसापासून होताना पाहायला मिळते. अर्चना पाटील यांना किमान अमित देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढायला पक्षाने लावली होती. मात्र बसवराज पाटील प्रवेश केल्यापासून त्यांना कोणतंही मोठं पद नाही आहे आणि म्हणून त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. मात्र हे राजकारण आहे. कदाचित उद्या राष्ट्रवादीच्या बदल्यात भाजप ही जागा राष्ट्रवादीला देऊ शकते आणि दुसरी एखादी जागा भाजप आपल्या पारड्यात पाडून घेऊ शकतं. तूर्त अगदी निवडणूक फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असताना जी नावांची चर्चा होते त्या नावात मात्र बसवराज पाटील पुढे आहेत. आता शेवटी राजकारण आहे. पुढच्या काही काळामध्ये लातूर, धाराशिव आणि बीड या विधान परिषदेच्या जागेवर नेमका कुणाचा नंबर लागतो आणि राष्ट्रवादीची वोट बँक राहिलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा आमदार कसा निवडून देतात हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.